आणि त्या काही आजच्या इतकी शीघ्रगती संपर्क माध्यम साधनही नव्हती, त्यामुळे ते आणखीनच लांब होते. पण मित्रमैत्रिणींच्या ग्रुपमध्ये जेव्हा काही असे गप्पा मारताना विषय निघायचा की तुझे आजोबा कोण आहेत, तर चिमणी असं कळलं की लोकांना खूप कुतूहल असायचं की त्यांचं आम्ही साहित्य खूप वाचलं आहे, दूरदर्शन मालिकाही पाहिली आहे, परंतु ते व्यक्ती म्हणून कसे होते किंवा त्यांच्या वैयक्तिक आवडीनिवडी काय होत्या, छंद काय होते आणि एक जीवन, त्यांची जीवनशैली कशी होती, अशी लोकांना फार उत्सुकता असायची. आणि मी त्याविषयी बरेचदा जेव्हा बोलायला लागले की बऱ्याच जणांनी नंतर मला असं सुचवलं की हे सगळं लोकांच्या पुढे यायला पाहिजे, कारण त्यांचं आयुष्य फार वेगळ्या पद्धतीचं होतं. बडोदा संस्थानात ते अतिशय उच्च पदावर कार्यरत होतेच, पण त्याशिवाय इंग्लिश, मराठी व पाली भाषा ते बडोदा कॉलेजमध्ये शिकवत होते. म्हणजे जवळजवळ 2 नोकऱ्या आणि काही जबाबदारीच्या एकाच वेळी करत होते. कॉलेजमधलं अध्यापन तर ते काहीही मोबदला न घेता करत होते. त्यांचं उत्पन्न किंवा म्हणजे पगार म्हणतो आपण, वेतन, ते फक्त राज्य दफ्तरदार पदाचं होतं. परंतु त्यावेळी त्यांची ही जबाबदारीच्या पदामुळे वेतन इतकं चांगलं होती, घरामध्ये अगदी संपन्नता, समृद्धी असं होतं. शिवाय या सर्व व्यापातून वेळ काढून त्यांचा पालीचा प्रचंड व्यासंग व विनोद लिखाणामुळे नाव झालेलं होतं. एक उच्चपदस्थ नोकरदार, एक अत्यंत पुरोगामी विचारांचे कुटुंबवत्सल गृहस्थ, पारिवारिक जबाबदाऱ्या पाडणारी व्यक्ती, एक साहित्यिक आणि एक व्यासंगी, अशा त्यांच्या व्यक्तिमत्वाबरोबर ते अतिशय रसिकही होते. त्यांना म्हणजे खाद्यपदार्थांची ज्याला आपण जाण म्हणतो, कन्वायजर, तसे होते. खेळांची आवड होती. 2-3 खेळ ते रेग्युलरली बडोद्याला खेळत असत. सामाजिक बांधिलकी मांडणारे ते होते. असं त्यांचं एकूण आयुष्य माझ्या मते अतिशय आदर्श किंवा इंग्लिशमध्ये आपण एक्झाम्पलरी म्हणतो तसं होतं. आणि या सर्व गोष्टी वाचकांसमोर याव्यात हे माझ्या मित्रमंडळींनी सुचवल्यामुळे मला वाटायला लागलं. आणखी एक असं झालं की आमचा आणखी एक बडोद्याचे स्नेही, त्यांचा मला फोन आला एकदा की तुम्ही त्यांच्यावर काहीतरी डॉक्युमेंटरी तरी करा, त्यांचं आयुष्य लोकांच्या पुढे येणं फार आवश्यक आहे. पण मला असं वाटलं की डॉक्युमेंटरी फार तर कुठच्या तरी चॅनलवरती 1-2दा फार लोक पाहतात, त्यापेक्षा पुस्तक जर केलं तर जास्त लोकांपर्यंत पोहोचेल, त्यांच्या आवाक्यात ते विकत घेणं असेल. आणि म्हणून हे पुस्तक करायचं मी ठरवलं. हे पुस्तक करताना अर्थातच अनेक जणांचा हातभार लागला. सर्वात मोलाचा हातभार अलका जोशी मांडकेंनी दिलाय. अनेकांनी उपयुक्त सूचना केल्या आणि हे पुस्तक तयार झालं. या पुस्तकाचे 5 विभाग केलेत. पहिल्या भागामध्ये माझ्या आजोबांनी मांडलेले विनोदाविषयीचे विचार आणि त्यांनी आकाशवाणीवर मी का लिहितो या शीर्षकाच्या व्याख्यानाचा समावेश केलाय. दुसऱ्या भागामध्ये इतर मान्यवर साहित्यिकांनी वेळोवेळी त्यांच्या साहित्याबाबत लिहिलेले लेख आहेत. दूरदर्शनवर सादर करण्यात आलेल्या पहिल्या मालिकेचे आणि विनोदी मालिकेचे, म्हणजे दूरदर्शनवरती ही मालिका सुद्धा पहिली होती आणि विनोदी मालिका सुद्धा पहिली होती. त्याच्या निर्मात्या विजया धुमाळे आणि या चिमंडगुंड्या भाऊची भूमिका करणारे श्री दिलीप प्रभावळकर आणि बाळ कर्वे यांनी सांगितलेल्या मालिकेसंदर्भातल्या आठवणी 3ऱ्या भागात आहेत. 4थ्या भागामध्ये मी माझ्या आजीने व आईने सांगितलेल्या त्यांच्या आठवणी आणि माझ्या स्वतःच्या त्यांच्या काही आठवणी त्या लिहिल्या आहेत. आणि 5व्या भागामध्ये आमच्या नातलगांनी आणि परिचितांनी त्यांचे दादांविषयीचे अनुभव सांगितले. आता हे पुस्तक वाचकांवर सादर करताना माझ्या मनात मी एखादी परीक्षा दिल्याची भावना आहे आणि या परीक्षेत वाचक मला काय गुण देतील याची उत्कंठाही आहे. आपल्याला माझा हा प्रयत्न आवडेल अशी आशा करते. धन्यवाद.